पहलगाम में हुए भीषण आतंकी हमले के बाद देश भर में इसके विरोध में प्रदर्शन जारी है। इस हमले में 27 लोगों को बेरहमी से मौत के घाट उतारा गया। वहीं अब राष्ट्रवादी अजित पवार गुट की ओर से मुंबई में भी प्रदर्शन किया गया। कश्मीर के पहलगाम में भीषण आतंकी हमले के बाद देश भर में गुस्से का माहौल है। इस हमले में देश भर के राज्यों से घूमने गए पर्यटकों की मौत हो गई। इसके विरोध में राजनीतिक संगठनों और अन्य समुदाय की ओर से सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन किया गया। हमले के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस के सांसद सुनील तटकरे, अदिति तटकरे, नरहरी झिरवड़, हसन मुशर्रफ के साथ अन्य कार्यकर्ताओं ने हमले का विरोध करते हुए मूक आंदोलन किया। इस मौके पर सुनील तटकरे की प्रतिक्रिया सामने आई है। भारताचा अविभाज्य घटक असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या वरती जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधींच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मूक आंदोलन केलं। देशाच्या दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई शाह ज्या पद्धतीने या देशाच्या एकात्मतेवरतीच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याचं चोख उत्तर दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांच्या पाठीमागे जी परकीय शक्ती आहे ती काय लपून राहणार नाहीच, त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केला जाईल। आज आम्ही सर्वच भारतीय या घटनेने दुःखित आहोत, वेदना आहेत, पण प्रचंड प्रमाणावरची चीड आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। यापूर्वीसुद्धा काश्मीर अशांत होतं। गेले काही वर्षात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये एनडीएला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलं, परंतु निष्पाप पर्यटकांच्या वरती ज्या पद्धतीने निघून हल्ला करण्यात आला ही बाब जागतिक स्तरावरती सुद्धा निंदनीय निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातल्या संतप्त भावना प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये, विविध जिल्ह्यामध्ये सगळे पर्यटक आहेत जे जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते। अजूनही बरेच पर्यटक जे आहेत ते तिथे अडकून पडलेले आहेत। राज्य सरकारच्या वतीने आणि एकूणच भारत सरकारच्या वतीने काय प्रयत्न केले, तुम्ही काय माहिती घेतली आहे का? भारत सरकार तर प्रयत्न करतच आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सर्वजण या सगळ्या परिस्थितीवरती पूर्णपणाने लक्ष ठेवून आहेत। प्रत्येकाने आपापल्या परीने त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। मी सुद्धा काल माझ्या जिल्ह्यातील काही पर्यटक तिथे होते, काही जिल्ह्यातल्या रहिवाशांचे नातेवाईकसुद्धा होते, त्या सर्वांशी मी बोललो। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। प्रत्येकजण सरकारची यंत्रणा पूर्णपणाने कार्यरत सुरू झालेलीच आहे, पण सरकारचे तिन्ही प्रमुख नेते या संबंध बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून आपले पर्यटक सुखरूप आपल्या राज्यामध्ये कसे येतील याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी करतात। सर, पहलगाम में हुए आतंकवादी हमले का है अपनी जगह में, लेकिन विपक्ष जिस तरीके से बातें करता है, सवाल कराते हैं। देखिए, जब ऐसे हमले होते हैं और आतंकी हमले होने के बाद ये देश पर हमला है, ये पहलगाम के सीमित नहीं है, पूरे देश के ऊपर है। इसके लिए विपक्ष ने भी एक ऐसी भूमिका लेनी चाहिए कि जहां देश की अस्मिता का सवाल उठा जाएगा, देश पर हमला किया जाएगा। हम लगातार स्वतंत्र मिलने के बाद जब जब ऐसे प्रसंग हो गए पूरा देश सरकार के पीछे रह गया। मुझे लगता है कि विपक्ष ने इसके बारे में कोई राजनीति नहीं करना चाहिए। आज एक संघ देश के नाते हम सब ने हमारे बयान हो चाहे हमारे जो कुछ भावना हो वो व्यक्त करनी चाहिए। जनता में खास करके रोज देख रहे हैं, कल भी देखा कि जनता की खासकर मुस्लिम समुदाय को बॉयकॉट करने की बात सामने आ रही है। लग रहा है इसकी बात एक निर्माण या बहुत गुस्सा है। देखिए, देश में रहने वाले जो अल्पसंख्यक समाज हैं उनके बारे में किसके मन में कुछ रहना नहीं चाहिए, क्योंकि हमला किसने किया है, उसकी जिम्मेदारी किसने लिया है वो तो अभी सामने आ रहा है। आने वाले दिनों में जांच में भी सामने आ जाएगा। मुझे लगता है राष्ट्रभक्त मुस्लिम समाज जो हमारे देश में, अल्पसंख्यक समाज जो देश में है, वो इसकी निंदा कर ही रहा है।
सर, आज निंदा करा. दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे. आपल्या पक्षाकडून कोण उपस्थित राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे पक्षाकडून कोणताही नेता उपस्थित राहणार नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल हे उपस्थित राहणार आहेत. त्यांचं माझं सकाळपासून दोनदा बोलणं झालं. केंद्र सरकारकडून त्यांना अधिकृतरित्या बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे ते राहणार आहेत. आता इतर राजकीय पक्षाचे नेते का नाही राहत मला माहीत नाही. त्यांनी पत्रामध्ये नेमकं काय नमूद केलं ते माहीत नाही. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु ज्यावेळेला देशावरती, देशाच्या अस्मितेवरती, देशाच्या एकात्मिक संदर्भामध्ये ज्या वेळेला हल्ला होत असतो त्यावेळेला त्याचा निषेध या देशाच्या प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयांनी केलाच पाहिजे, असं माझं स्वतःची स्वच्छपणाची भूमिका आहे. पक्ष अभिनय याच्यामध्ये कुणी आणणं योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की हा जो हल्ला आहे तो भारताच्या आत्म्यावर हल्ला झालेला आहे आणि आम्ही एकही आतंकवाद्याला या संदर्भात सोडणार नाही. खरं आहे ना, पंतप्रधान महोदयांनी यापूर्वीसुद्धा ज्या वेळेला हल्ले झाले त्यावेळेला तशाच वेळेचं चोख उत्तर दिलं आहे. आताही पंतप्रधान महोदय जे म्हणतात किंवा अमित भाई काल स्वतःच पहलगामला भेट द्यायला गेले होते, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणच्या पर्यटकांच्या गाठीभेटी घेतलेल्याच आहेत. त्यामुळे चोख उत्तर सरकार, केंद्र सरकार देईल याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह नाहीच. उलट अशा पद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीचे अतिरेकी हल्ला किंवा कारवाया करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये झालं नाही पाहिजे. या पद्धतीने चोख उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला काल पोहोचलेले आहेत, परंतु ठाकरे गट जो तुमचा विरोधी पक्ष आहे या सरकारचा तो म्हणतोय की क्रेडिट वॉर कुठेतरी या सगळ्या संदर्भात श्रेयवाद सुरू झालेला आहे. खरं आहे, अशा वेळेला या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने बाजूला ठेवल्या पाहिजेत.